हॅलो ऑल, वेलकम टू एक्सलन्स ॲग्री अकॅडमी. आज आपला डे 2 आहे. आज मी तुम्हाला काल सांगितल्यासारखं आज फोटोसिंथेसिस चालू करणार आहे आपण. फोटोसिंथेसिसमध्ये आजपर्यंत खूप सारे क्वेश्चन विचारले गेलेले आहेत. मग कोणते कोणते क्वेश्चन विचारलेले आहेत, कसा क्वेश्चन येतोय, आणि खूप सिंपल क्वेश्चन विचारलेले आहेत, वन लाईनर आहेत. सो काय बेसिक कन्सेप्ट जे आहेत की एक्झॅक्टली फोटोसिंथेसिस काय आहे, फोटोसिंथेसिस कुठं होतं, कोणत्या कोणत्या रिॲक्शन होते, रिॲक्शनमध्ये फोटोसिंथेसिस होत असतं, आणि फोटोसिंथेसिस करताना कोणते कोणते घटक तयार होतात, त्यांचा वापर प्लॅन कसं करतं, ठीक आहे, हे सगळे पार्ट आपण या सेशनमध्ये कंप्लीट करणार आहे. सो महत्त्वाची गोष्ट काय आहे की याच्या क्वेश्चन कसे आले आहेत ते बघूया आधी आपण. तर बघा, PYQ मध्ये क्वेश्चन काय काय आले होते की क्लोरोप्लास्ट आर मेनली लोकेटेड इन डॅश डॅश ऑफ लिव्ह्ज. आता जी आपली फोटोसिंथेसिसची रिॲक्शन आहे ती कुठं होणार आहे, क्लोरोप्लास्टमध्ये होणार आहे. मग ते क्लोरोप्लास्ट कुठं असतात, लिव्ह्जमध्ये असतात, बरोबर आहे. ग्रीन पार्टमध्ये असतात, हे पण बरोबर आहे. पण एक्झॅक्टली कुठं असतात, तर लिव्ह्जमध्ये मिसोफिल सेल असतात. कोणते सेल? मिसोफिल सेल. त्याच्यामध्ये काय असतात, क्लोरोप्लास्ट असतात. ते कुठं असतात, शेप कसा असतो, स्ट्रक्चर कसं आहे, हे सगळं आपण बघूया पुढं. आता बघा, आपली जी फोटोसिंथेसिस रिॲक्शन आहे ती दोन भागामध्ये डिवाइड आहे, लाईट रिॲक्शन आणि डार्क रिॲक्शन. सो लाईट रिॲक्शन कुठं होणार आहे त्याच्यावर क्वेश्चन विचारले की लाईट रिॲक्शन कुठं होते. आता आपल्याला माहिती आहे की फोटोसिंथेसिसची प्रोसेस मिसोफिल सेलमधल्या क्लोरोप्लास्टमध्ये होते. मग क्लोरोप्लास्टचे परत जे काही पार्ट आहेत, रिजन आहेत, त्याच्यामध्ये वेगवेगळ्या रिॲक्शन होतात, आणि त्या कुठं होतात त्याच्यावर क्वेश्चन विचारले गेलेले आहेत. लाईट रिॲक्शन कुठं होते. ऑप्शन आहेत स्ट्रोमा, ग्रॅना, आउटर मेम्ब्रेन, इनर मेम्ब्रेन. त्याचं उत्तर आहे ग्रॅना. ग्रॅनामध्ये होत असतं. मग ग्रॅना काय आहे ते सगळं पुढे बघूया आपण. मग सेम क्वेश्चन होते की डार्क रिॲक्शन कुठं होते, तर अगेन सेम ऑप्शन. तर याच्यामध्ये लक्षात ठेवा, स्ट्रोमामध्ये काय होत असते, आपली डार्क रिॲक्शन होत असते. मग लाईट रिॲक्शन काय आहे, डार्क रिॲक्शन काय आहे, या सगळ्या गोष्टी डिटेलमध्ये आपण पुढे बघणार आहे. लेक्चर तुम्हाला खूप आवडणार आहे, फक्त शेवटपर्यंत बघा, फुल फोकस. समोर वही ठीक आहे, काहीच ठेवू नका समोर, फक्त तुम्ही लक्ष द्या. व्हिडिओ पॉज करायचा, लगेच त्या गोष्टी लर्न करून ठेवायच्या, कारण तुम्ही जरी आता नोट्स काढल्या तर तुम्ही किती वाचणार आहे तुम्हाला माहिती आहे, ठीक आहे. सो नोट्स वगैरे काढायच्या भानगडीत लगेच पडू नका. जे लेक्चर चालू आहे तेच व्यवस्थित फुल कॉन्सन्ट्रेशननं बघा. अजून काही क्वेश्चन आहेत बघा. विच ऑफ द फॉलोइंग इज अ एक्झाम्पल ऑफ C3 प्लांट्स. आता हे तर तुम्ही डिग्रीमध्ये पाहिलं असेल मोस्टली की C3 प्लांट, C4 प्लांट्स. मग C3 म्हणजे काय, हे सगळे कन्सेप्ट तुमचे आज मी क्लिअर करणार आहे. एकही डाऊट, सिंगल डाऊट तुम्हाला फोटोसिंथेसिस बद्दल राहणार नाही. ओके, लगेच व्हिडिओ लाईक करा, कारण खरं डाऊट राहणार तुम्हाला. बघा, विच ऑफ द फॉलोइंग इज एक्झाम्पल ऑफ C4 प्लांट. याचे सगळे एक्झाम्पल पाठ करणार आहे आपण. याचे सगळे कुठं होतं, C4 का म्हणायचं, सगळं बघणार आहे आपण. नंतर फर्स्ट स्टेबल प्रोडक्ट ऑफ केल्विन सायकल. तर आपली जी सेकंड रिॲक्शन आहे डार्क रिॲक्शन, त्याच्यामध्ये C3, C4 अशा सायकल आहेत. त्यातल्या C3लाच काय म्हणले आपण, केल्विन सायकल म्हटले. सो केल्विन सायकलचा फर्स्ट स्टेबल प्रोडक्ट कुठला आहे ते सगळं बघूया आपण. नंतर फर्स्ट CO2 ॲक्सेप्टर. आता आपल्याला माहिती आहे की फोटोसिंथेसिस होण्यासाठी काही रॉ मटेरियल गरजेचं आहे, वॉटर, कार्बन डायऑक्साईड, लाईट. याच्यामध्ये जो कार्बन डायऑक्साईड आहे तो प्लॅन्ट फिक्स करतं. प्लॅन्टने कार्बन डायऑक्साईड फिक्स केल्यावर सर्वात पहिल्यांदा CO2ची रिॲक्शन कोणासोबत होते, याच्यावरती क्वेश्चन विचारलेला आहे. ओके, बघूया आपण. तर त्याच्या अगोदर काय बेसिक कन्सेप्ट की एक्झॅक्टली फोटोसिंथेसिसचा शोध कसा लागला, म्हणजे डिस्कवरी काय काय आहेत त्याच्याबद्दलच्या, किंवा कोणते कोणते एक्सपेरिमेंट फोटोसिंथेसिससाठी केले गेले. ह्यातला पहिला एक्सपेरिमेंट आहे बघा, एक्सपेरिमेंट बाय जोसेफ प्रिस्टले. जोसेफ प्रिस्टले नावाच्या सायंटिस्टने एक एक्सपेरिमेंट केला होता. कशासाठी, तर फोटोसिंथेसिसमध्ये ऑक्सिजन तयार होत असतो. सो लक्षात ठेवा, जोसेफ प्रिस्टलेंनी फर्स्ट टाइम काय केलं, ऑक्सिजनची डिस्कवरी केली. पहिली गोष्ट फोटोसिंथेसिसवरती रिसर्च करत असताना, आणि त्यासाठी त्यांनी एक एक्सपेरिमेंट केला. तुम्ही बघू शकता. आपल्याला माहिती आहे, आपण ते लहानपणी एक एक्सपेरिमेंट करायचो की मेणबत्ती लावायची, वरनं ग्लास ठेवला का मेणबत्ती बंद होणार, कारण मेणबत्तीला जळण्यासाठी ऑक्सिजन भेटणार नाही, बरोबर. मग काय केलं त्यांनी बघा, सेम त्या जारमध्ये उंदीर आणि ऑक्सिजन दोन्ही ठेवले.
बघा काय झालं, सॉरी, उंदीर आणि मेणबत्ती ठेवली, मेणबत्ती पण विजली आणि उंदीर पण मेला, असं झालं. इथं बघू शकता, बरोबर. मग काय केलं त्यांनी, आतमध्ये एक प्लॅन ठेवलं, तर काय झालं बघा, मेणबत्ती पण पेटत राहिली आणि उंदीर पण जिवंत राहिला. याचा अर्थ काय आहे, उंदराला जिवंत राहण्यासाठी ऑक्सिजनची गरज आहे. ते कुणी दिला, प्लांटनं दिला. प्लांट काय करते, फोटोसिंथेसिस, त्यातून काय रिलीज करते, ऑक्सिजन. म्हणून इथं उंदीर जिवंत आहे आणि मेणबत्ती पण जळते. ओके, सो हा एक्सपेरिमेंट केला. इथं MCQ काय येईल सर, तर ऑक्सिजनची डिस्कवरी कुणी केली, जोसेफ प्रिस्टले. ओके, पुढं अजून एक एक्सपेरिमेंट आहे की आता आपल्याला माहिती आहे सनलाईट पाहिजे असतं प्लॅन्टला फोटोसिंथेसिस करण्यासाठी. तर यांनी एक्सपेरिमेंट जो केला की आपल्याला माहिती आहे आपले जे सनलाईट आहे किंवा जी व्हाईट कलरची लाईट आहे ती 7 रंगांनी बनलेली आहे, बरोबर. विप गोर म्हणतो आपण त्याला, व्हायलेट, इंडिगो, ब्ल्यू, रेड, ऑरेंज, ते सगळ्या कलरने बनलेली आहे आपली व्हाईट लाईट. आपण बघा ते जर प्रिझममध्ये जर आपण लाईट पास केली तर प्रिझममधून काय होतात, 7 रंगाच्या लाईट बाहेर पडतात. याला आपण रिफ्रॅक्शन म्हणतो, बरोबर. रिफ्रॅक्शन मध्ये बघा हे 7 रंग होते. तर यांनी काय एक्सपेरिमेंट केला बघा, ही स्प्लिट द लाईट युजिंग प्रिझम इनटू इट्स स्पेक्ट्रल कॉम्पोनंट अँड इल्युमिनेटेड ग्रीन अल्गा. काय केलं, प्रिझम मधून लाईट पास केल्यामुळे ती 7 रंगात डिवाइड झाली आणि ती लाईट कुणावरती एक्झर्ट केली, जिथं अल्गी होते. काय होते, अल्गी होते. मग काय झालं, त्यांना एक ऑब्झर्वेशन मिळालं की ब्ल्यू आणि रेड कलरच्या वर बरोबर काय झालं, अल्गी जमा झाल्या. याचा अर्थ काय आहे, अल्गी ग्रीन असतात आणि पृथ्वीवरती सगळ्यात जास्त फोटोसिंथेसिस कोण करतं, अल्गी करतात. तर त्यांना एक गोष्ट समजली की या अल्गी फोटोसिंथेसिस करतायत, पण त्या कोणत्या कलरच्या लाईट मध्ये करतायत, रेड आणि ब्ल्यू. सो तुम्हाला हा क्वेश्चन येऊ शकतो एक्झामला की फोटोसिंथेसिस ऑकर्स इन डॅश डॅश कलर ऑफ लाईट. तर ए रेड ऑरेंज, बी रेड ब्ल्यू, सी ग्रीन, डी ओनली ब्ल्यू. तर लक्षात ठेवा, रेड आणि ब्ल्यू कलरच्या लाईटमध्ये सर्वात जास्त काय होतं, फोटोसिंथेसिस होत असतं, लक्षात ठेवा. सो आणि त्यातल्या जास्त म्हणलं तर रेड, सगळ्यात जास्त फोटोसिंथेसिस कोणत्या कलरच्या लाईटमध्ये होतं, रेड कलरचे. 2 नंबरला ब्ल्यू, नंतर बाकीचे रंग. ठीक आहे, सगळीकडेच आहेत अल्गी, पण सर्वात जास्त कुठे बघा, ब्ल्यूच्या वर आणि रेडच्या वर. ठीक आहे, हा एक्सपेरिमेंट कोणी केला, हा एंगलमॅनने केला. ठीक आहे, सो हे 2 सायंटिस्ट महत्वाचे, लक्षात ठेवा. सो नंतर मग डिस्कवरी झाल्या आणि फोटोसिंथेसिसचं एक इक्वेशन समोर आलं. तर इक्वेशन, बॅलन्स इक्वेशन काय आहे, प्लांट काय करतं, 6 कार्बन डायऑक्साईड 6 CO2 प्लस 12 H2O इन प्रेझेन्स ऑफ सनलाइट अँड क्लोरोफिल फॉर्म शुगर कॉल्ड ॲज ग्लुकोज बनवतो. प्लांट काय बनवतो, ग्लुकोज, C6H12O6 प्लस 6 वॉटर मॉलिक्यूल प्लस 6 ऑक्सिजन काय होतात, बाहेर पडतात. सो या साईडला काय म्हणू शकतो आपण, रॉ मटेरियल. दीज आर द रॉ मटेरियल फॉर फोटोसिंथेसिस अँड दीज आर द प्रोडक्ट. याच्यामध्ये मेन प्रोडक्ट कोण आहे, शुगर, आणि बाय प्रोडक्ट काय आहे, वॉटर आणि ऑक्सिजन, लक्षात ठेवा. सो ऑक्सिजन हा प्लांट फोटोसिंथेसिसने तयार करत असतं. आता बेसिक रिक्वायरमेंट मी तुम्हाला आता सांगितली, CO2 आणि वॉटर. आता CO2 बद्दल बघूया की ऍटमॉस्फिअर मध्ये CO2 किती % आहे. बघा, ईच अँड एव्हरी पॉईंट आपण कव्हर करायचं. असं नाही तुम्हाला मी एखादं सोपं सांगणार आणि तेवढ्यावरच मी खूप नाही का गप्पा मारणार वगैरे. तर तुमचे बेसिक कन्सेप्ट, फोटोसिंथेसिस भविष्यात कुठेही आणि कसाही पॉईंट आला तुम्हाला तरी तुम्हाला तो त्याच्यावरती कोणताही क्वेश्चन टॅकल करता येणार, याची गॅरंटी देतो मी तुम्हाला. ठीक आहे, सो बघा, फोटोसिंथेसिस होण्यासाठी बेसिक रिक्वायरमेंट आहे कार्बन डायऑक्साईड, आणि ॲटमॉस्फिअर मध्ये किती असते, 0.03% काय असतो, कार्बन डायऑक्साईड असतो. त्या कार्बन डायऑक्साईड पैकी काही कार्बन कुठं असतो, एअर मध्ये आहे, आणि काही ओशन मध्ये आहे. त्याच्यापैकी लक्षात ठेवा जवळपास 70 बिलियन टन्स ऑफ कार्बन इज फिक्स्ड बाय ग्रीन प्लांट्स. ठीक आहे, आणि लाईटला दुसरा बेसिक रिक्वायरमेंट आहे लाईट. तर जेवढे काही ग्रीन प्लांट्स आहेत ते काय करतात, लाईट ॲब्सॉर्ब करतात. कसं करतात, तर त्यासाठी काय आहे, पिगमेंट सिस्टीम आहे. कोणती सिस्टीम आहे, पिगमेंट. त्याच्या आधी बघूया की कुठल्या कलरची लाईट किंवा कुठल्या वेव्हलेंथची लाईट, तुम्हाला इथे क्वेश्चन येऊ शकतो
की प्लांट कुठल्या वेव्हलेंथच्या लाईटमध्ये फोटोसिंथेसिस करतात, किंवा आपण जे आता ही वेबगोवर बघितले 7 रंग, हे 7 रंग कुठल्या वेव्हलेंथचे आहेत किंवा कुठल्या वेव्हलेंथच्या मध्ये येतात. तर बघा आपल्याकडे हा एक स्पेक्ट्रम आहे, लाईटचा स्पेक्ट्रम. याच्यामध्ये बघा 320 किंवा 370 ते 720 नॅनोमीटरच्या मध्ये जे लाईट आहे हा स्पेक्ट्रम आहे बघा, छोटासा. त्याला काय म्हणायचं, विजिबल लाईट. म्हणजे लाईटच्या पूर्ण स्पेक्ट्रम मध्ये, लक्षात ठेवा, लाईटच्या पूर्ण स्पेक्ट्रम मध्ये, हा लाईटचा स्पेक्ट्रम आहे, याच्या पूर्ण स्पेक्ट्रम मध्ये फक्त लक्षात ठेवा एवढा स्पेक्ट्रम जो आहे लाईटचा तो विजिबल आहे, आपल्या डोळ्यांना दिसतो. याच्यापेक्षा कमीवाला जो आहे, कमी वेव्हलेंथचा, तो पण आपल्याला दिसत नाही, आणि याच्यापेक्षा जास्त वेव्हलेंथवाला पण आपल्याला दिसत नाही. लाईक आपल्याला एक्स रे दिसत नाही किंवा इन्फ्रारेड, रेडिओ वेव्हज आपल्याला दिसत नाहीत. सो जो विजिबल स्पेक्ट्रम आहे तो आपल्याला दिसतो, आणि तो कुठं आहे, तो 400 ते 750 नॅनोमीटरच्या मध्ये, बरोबर. नंतर बघा आता हे लाईट ऍब्सॉर्ब करण्यासाठी प्लांटमध्ये काय असतात, पिगमेंट्स असतात, फोटोसिंथेटिक पिगमेंट्स. इथं तुम्हाला पिगमेंटच्या कलरवरती क्वेश्चन विचारू शकतात, किंवा कुठले कुठले पिगमेंट्स असतात प्लांटमध्ये याच्यावर क्वेश्चन विचारू शकतात. सो बघूया फोटोसिंथेटिक पिगमेंट्स. सो प्लांट्समध्ये 2 महत्वाचे पिगमेंट आहेत, ठीक आहे, प्रिन्सिपल पिगमेंट आणि ॲक्सेसरी पिगमेंट. जसं मेन ह्या सगळ्यांचं मेन म्हणजे प्रिन्सिपल पिगमेंट कोणता आहे, क्लोरोफिल ए. तुम्हाला क्वेश्चन येईल की विच ऑफ द फॉलोइंग इज द प्रिन्सिपल पिगमेंट प्रेझेंट इन प्लांट. तर प्लांटमध्ये कोणता प्रिन्सिपल पिगमेंट आहे, क्लोरोफिल ए, ठीक आहे. आता हे बॅक्टेरियामध्ये बघा बॅक्टेरियो क्लोरोफिल असतं. सो काही बॅक्टेरिया असतात त्या काय करतात, फोटोसिंथेसिस करत असतात. सो त्यांच्यामध्ये हे एक पिगमेंट आहे, त्याला काय म्हणले, बॅक्टेरियो क्लोरोफिल. सो क्लोरोफिल ए काय आहे, प्रिन्सिपल पिगमेंट आहे. आता दुसरे जे आहेत क्लोरोफिल बी, सी, डी, कॅरोटीन्स, फायकोबिलिन्स, हे ॲक्सेसरी आहेत. म्हणजे काय सर, एक्झॅक्टली काय कळलं नाही. तर बघा ज्यावेळेस लाईट प्लांटवरती येते, म्हणजे लाईट ज्यावेळेस पानांवरती पडते, त्यावेळेस हे सगळे पिगमेंट्स काय करतात, लाईट एनर्जी ॲब्सॉर्ब करतात. वेगवेगळ्या वेव्हलेंथची लाईट काय करतात, ॲब्सॉर्ब करतात. कोण 400 नॅनोमीटरची करतं, कोण 500 नॅनोमीटरची करतं, कोण 550 नॅनोमीटरची करतं. मग हे सगळे बाकीचे जे ॲक्सेसरी पिगमेंट आहेत ते लाईट एनर्जी ॲब्सॉर्ब करतात आणि कोणाकडे पाठवतात, क्लोरोफिल ए कडे. सो लक्षात ठेवा. बघा आता वरून जी सनलाईट येणार आहे, ही सनलाईट ओके, सनलाईट जी येणार आहे ती सगळी सनलाईट याच्यावरती पडते, आणि हे कुठं पाठवतात, त्याला क्लोरोफिल ए कडे. कुठं पाठवते, क्लोरोफिल ए कडे. हे कुठं पाठवते, क्लोरोफिल ए कडे. हा कुठं पाठवते, क्लोरोफिल ए कडे. हा कुठं पाठवते, क्लोरोफिल ए कडे. सो ते काय करतात, फक्त ऍब्सॉर्ब करतात आणि कुणाकडे पाठवतात, प्लांटकडे पाठवतात. कुठल्या एका पिगमेंटकडे पाठवतात, त्या पिगमेंटचं नाव क्लोरोफिल ए, म्हणून त्याला काय म्हणले, प्रिन्सिपल पिगमेंट. किंवा दुसरं एक नाव आहे, लक्षात ठेवा, रिॲक्शन सेंटर. म्हणजे फोटोसिंथेसिसची रिॲक्शन जी आहे ती कुठं घडत असते, क्लोरोफिल ए मध्ये. सो विच ऑफ द फॉलोइंग इज अ रिॲक्शन सेंटर, विच ऑफ द फॉलोइंग इज अ रिॲक्शन सेंटर. तर काय येणार, क्लोरोफिल ए. दुसरा एक विषय काय आहे की तुम्हाला याच्या रंग कलरवरती क्वेश्चन येऊ शकतो की कोणत्या पिगमेंटचा कलर कोणता आहे. क्लोरोफिल ए आणि बी, सी, डी म्हणजे क्लोरोफिल सगळे ग्रीन कलरचे असतात, थोडासा फक्त शेड बदलतो. कॅरोटिनॉइड्स मध्ये परत 2 प्रकार पडतात, कॅरोटीन्स आणि झांथोफिल. त्यातले कॅरोटीन हे ऑरेंज कलरचे असतात आणि झांथोफिल हे येलो कलरचे असतात. सो कलरवरती तुम्हाला सिंपल क्वेश्चन येऊ शकतो, ठीक आहे. आता पुढे जाऊया. ओके, आता एक्झॅक्टली जे फोटोसिंथेसिस होणार आहे ते कुठं होणार आहे, क्लोरोप्लास्ट. मगाशी आपण क्वेश्चन बघितला की क्लोरोप्लास्ट आर ऑकर्स इन डॅश डॅश डॅश. सो क्लोरोप्लास्ट कुठं असतात, क्लोरोप्लास्ट आर ऑकर्स इन मिसोफिल सेल. आता मिसोफिल सेल कुठं असतात सर, तर बघा फॉर एक्झाम्पल असं पकडून चला की हे पान आहे, हे काय आहे, पान आहे. हा पानाचा वरचा भाग आहे, हा पानाचा खालचा भाग आहे. हे पान आहे, पानाचा वरचा भाग, पानाचा खालचा भाग, ठीक आहे. पानाचा वरचा भाग आपण म्हणूया इपिडेडर्मिस असतो, हा वरचा भाग. पानाचा हा खालचा भाग आहे. पानावरती कोटिंग असतं, कोटिंगला काय म्हणलं आपण, वॅक्स क्युटिकल म्हटलं, ठीक आहे. सो ह्या कोटिंग, ह्या वरच्या लेअरमध्ये आणि खालच्या लेअरच्या मध्ये जे तुम्हाला सेल दिसत आहेत त्या सेलला काय म्हणायचं, मिसोफिल सेल.
आणि या मिसोफिल सेलमध्ये थोडं झूम करून दाखवतो तुम्हाला मी. हे बघा, हे आहेत आपले मिसोफिल सेल. हे दिसतं सगळे. हे हे जे असा शेप आहे सिलेंड्रिकल, त्यांना पॅलिसेड मिसोफिल म्हणायचं. आणि जे गोल आहेत सर्क्युलर, म्हणजे खालच्या साईडला म्हणजे लोअर सरफेसला सर्क्युलर मिसोफिल सेल असतात, त्यांना म्हणायचं स्पॉन्जी मिसोफिल. आणि वरच्याला काय म्हणायचं, पॅलिसेड मिसोफिल. ठीक आहे. आता तुम्हाला असं एवढं डीप गरजेचं आहे का? लक्षात ठेवा, आपल्याला सगळं बेसिक माहीत असलं पाहिजे. बरोबर. करायचं तर व्यवस्थितच करायचं, वरून वरून करण्यात काय पॉईंट नाही असं मला वाटतं. तर बघा, लोकेशन ऑफ क्लोरोप्लास्ट आर द मिसोफिल सेल. पानाच्या मध्ये मिसोफिल सेलमध्ये असतात. बरोबर. आता यातलं एक मिसोफिल सेल काढूया आपण, त्याला झूम करूया. त्याच्या आतमध्ये बघा तुम्हाला डॉट 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 दिसतात का बघा, बारीक 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 डॉट. ते डॉट म्हणजे काय आहेत, क्लोरोप्लास्ट आहेत. डॉट म्हणजे काय आहेत, क्लोरोप्लास्ट आहेत. सो क्लोरोप्लास्ट कसे दिसतात तर बघा, क्लोरोप्लास्ट असे दिसतात. दीज आर द स्ट्रक्चर ऑफ क्लोरोप्लास्ट. हे क्लोरोप्लास्ट आहेत. याच्यामध्ये आपली अख्खी फोटोसिंथेसिसची रिॲक्शन होणार आहे. बरोबर. तर बघा, त्याचं स्ट्रक्चर जर बघितलं तर हा डबल मेम्ब्रेन स्ट्रक्चर आहे क्लोरोप्लास्ट. याला म्हणूया आउटर मेम्ब्रेन. बघा, याला म्हणूया इनर मेम्ब्रेन. याच्यामध्ये स्पेस आहे, तर स्पेसला काय म्हणायचं, इंटरमेम्ब्रेन स्पेस. इंटरमेम्ब्रेन स्पेस. मग काय बघा, आता ह्याच्या आतमध्ये गेल्यावर तुम्हाला जे येलो कलरचं फ्लुइड दिसते, त्या फ्लुइडला जसं सेलमध्ये सायटोप्लाझम असतो तसा क्लोरोप्लास्टमध्ये काय असतो, स्ट्रोमा. काय असतो, स्ट्रोमा दिला असेल बघा. हे बघा, स्ट्रोमा, ॲक्वियस फ्लुइड. तर आपल्या ज्या दोन रिॲक्शन आहेत ते रिॲक्शन या भागात होतात. त्यातलं बघा, हे जे तुम्हाला ग्रीन कलरचे बंच दिसत आहेत, या बंचला काय म्हणायचं, ग्रॅनम. काय म्हणायचं, ग्रॅनम. ह्या एका बंचला काय म्हणायचं, ग्रॅनम. आणि हा ब्रंच ज्या कॉइन लाईक स्ट्रक्चरनं बनलाय त्याला काय म्हणायचं, थायलॉकॉइड. काय म्हणायचं, थायलॉकॉइड. सो बघा, आपले जे दोन रिॲक्शन आहेत फोटोसिंथेसिसचे, एक आहे लाईट रिॲक्शन जे सनलाईटमुळे होते, ते कुठं होते, आपल्या ग्रॅनममध्ये. ज्या ग्रीन कलर तिथं काय आहेत, क्लोरोप्लास्ट. म्हणजे तिथं क्लोरोफिल आहेत, तिथं क्लोरोफिल पिगमेंट आहेत म्हणून त्याचा रंग ग्रीन आहे. आणि तिथं काय होते, लाईट रिॲक्शन. तुम्हाला हा सिंपल क्वेश्चन येऊ शकतो की लाईट रिॲक्शन टेक्स प्लेस इन ग्रॅना. डार्क रिॲक्शन ऑब्विसली कुठे होणार, स्ट्रोमामध्ये. सो लक्षात ठेवा, हा एक खूप महत्त्वाचा पॉईंट आहे की लाईट रिॲक्शन ऑकर्स इन ग्रॅना आणि डार्क रिॲक्शन ऑकर इन स्ट्रोमा. सो लक्षात ठेवा, इथं काय होते, इथं होते लाईट रिॲक्शन. कशामध्ये, ग्रॅनममध्ये. आणि आपल्या स्ट्रोमामध्ये काय होते, डार्क रिॲक्शन. ठीक आहे, डार्क रिॲक्शन. डार्क रिॲक्शन इन स्ट्रोमा, लाईट रिॲक्शन इन ग्रॅना. ठीक आहे. हे बघा, हे जे हे स्ट्रक्चर याला थायलॉकॉइड म्हणलं आपण. काय म्हणलं, थायलॉकॉइड. हे बघा, थायलॉकॉइड. या थायलॉकॉइडच्या आतल्या थायलॉकॉइडच्या मेम्ब्रेनला आतमधून काय असतात, पिगमेंट्स असतात. आतमध्ये काय असतात, पिगमेंट्स. जर क्वेश्चन आलाच की पिगमेंट कुठं असतात, प्लांटमध्ये पिगमेंट्स कुठं लोकेटेड असतात, तर ते थायलॉकॉइडच्या मेम्ब्रेनमध्ये. थायलॉकॉइडच्या मेम्ब्रेनमध्ये. याच्यापेक्षा डीप क्वेश्चन जाऊ शकत नाही, लक्षात ठेवा. ओके, पुढे जाऊया. हे आहे स्ट्रक्चर ऑफ क्लोरोप्लास्ट. सो क्वेश्चन जर आला तर चुकायचं नाही. स्वतः आपण जे काय बघितलं ते सगळं इथंच आहे बघा, की क्लोरोप्लास्ट लोकेटेड इन मिसोफिल सेल, ते सोपं आहे. परत CO2 लिप्समध्ये कसा जातो, तर CO2 स्टोमाटामधून लिफमध्ये जातो. दुसरी गोष्ट, जे आपले पिगमेंट आहे ते पिगमेंट कुठं असतात, पिगमेंट्स आर प्रेझेंट इन थायलॉकॉइड मेम्ब्रेन. ठीक आहे, एक मिनिट, हे बघा इथं ऑल पिगमेंट्स क्लोरोफिल, कॅरोटीन, झॅन्थोफिल आर लोकेटेड इन द थायलॉकॉइड मेम्ब्रेन. तुम्हाला इथे क्वेश्चन येईल की पिगमेंट्स कुठं असतात. ठीक आहे. आणि मग पिगमेंट काय करतात, पिगमेंट कन्वर्ट सोलर एनर्जी इंटू ATP अँड NADPH. ते कसं करतात ते बघूया आपण सगळं. सध्या फक्त व्यवस्थित आपण वन बाय वन हे करूया. आता ऍक्च्युली फोटोसिंथेसिसची रिॲक्शन कशी आहे काय बघूया. बघा, फोटोसिंथेसिसमध्ये मोस्टली काय होतं, ऑक्सिडेशन आणि रिडक्शन. कुणाचं ऑक्सिडेशन आणि कुणाचं रिडक्शन याच्यावर क्वेश्चन येईल तुम्हाला. सो बघा, द प्रोसेस इन विच वॉटरचं काय होते, ऑक्सिडेशन, आणि CO2चं काय होते, रिडक्शन. वॉटरचं ऑक्सिडेशन, CO2चं रिडक्शन. बघा, इट कंटेन, आपण बघितलं 2 सिरीज ऑफ रिॲक्शन आहेत. कुठल्या कुठल्या, पहिले लाईट रिॲक्शन, दुसरे आहे डार्क रिॲक्शन. एक आहे लाईट रिॲक्शन, दुसरे डार्क रिॲक्शन. लाईट रिॲक्शनला लाईट रिॲक्शन का म्हणले, बिकॉज इट ऑकर्स इन प्रेझेन्स ऑफ लाईट. जे रिॲक्शन लाईटच्या प्रेझेन्समध्ये त्याला काय म्हणायचं, लाईट रिॲक्शन. आणि त्याचं दुसरं एक नाव आहे बघा, हिल्स रिॲक्शन.
हिल्स नावाच्या सायंटिस्टनं त्याच्यावर म्हणजे डिस्कवरी केली म्हणून त्याला काय म्हणतात, हिल्स रिॲक्शन पण म्हणतात. दुसरं डार्क रिॲक्शन, हिला लाईट लागत नाही. म्हणजे बघा लाईट असली तरी चालते नसली तरी चालते. सो इट डज नॉट रिक्वायर लाईट. सो डार्क रिॲक्शन आहे म्हणजे सर ही रात्री होणार असं नाही. याचं मिनिंग काय आहे की डार्क रिॲक्शन इट इज इंडिपेंडंट ऑफ लाईट. लाईट असली आणि नसली त्याला फरक पडत नाही. तर दुसरं एक नाव आहे बघा डार्क रिॲक्शन ऑर ब्लॅक मन रिॲक्शन. सो क्वेश्चन काय, डार्क रिॲक्शन इज ऑल्सो कॉल्ड ॲज ब्लॅक मन रिॲक्शन. तर ब्लॅक मननं शोध लावला त्याचा म्हणून काय म्हणणार त्याला ब्लॅक मन रिॲक्शन. हिल्स रिॲक्शन कोणाला म्हणायचं, लाईट रिॲक्शनला. लाईट रिॲक्शन ऑकर्स इन ग्रॅना, डार्क रिॲक्शन ऑकर इन स्ट्रोमा. मोस्ट IMP. सो लाईट रिॲक्शन कसली आहे, फोटोकेमिकल रिॲक्शन आहे. कसली, फोटोकेमिकल, कारण इट ऑकर्स इन प्रेझेन्स ऑफ लाईट. कुठं होते, ग्रॅनामध्ये. ग्रॅनाच्या पण कुठं, थायलॉकॉइडमध्ये. ग्रॅनाच्या कुठं, थायलॉकॉइडमध्ये. पुढं डार्क रिॲक्शन कशी आहे, बायोकेमिकल आहे. इथं लाईटचा विषय नाही आहे. सो याला काय म्हणलं, बायोकेमिकल रिॲक्शन टेक्स प्लेस इन स्ट्रोमा. हे कुठं होते, स्ट्रोमा. आणि केमिकल का, तर इथं काय एन्झाईम्स आहे त्या रिॲक्शनमध्ये भाग घेतात म्हणून त्याला काय म्हणले, बायोकेमिकल रिॲक्शन. आता ओव्हरऑल जी रिॲक्शन आहे आपली ती तुम्हाला मी इथं समोर सांगतोय. बघा लाईट रिॲक्शन हे बघा ग्रॅना आहेत. ग्रॅना काय काय करतात, लाईट ॲब्सॉर्ब करतात. ग्रॅने लाईट काय केली बघा, तुम्हाला मी थोडं झूम करून दाखवतो. फोटॉन्स, लाईट कुठल्या फॉर्ममध्ये येते, फोटॉनच्या फॉर्ममध्ये येते. कुठं आली लाईट, ग्रॅनावरती पडली. ग्रॅनाच्या थायलॉकॉइडमध्ये काय झाली बघा, लाईट रिॲक्शन. लाईट रिॲक्शन इन प्रेझेन्स ऑफ वॉटर. बरोबर, वॉटर एंटर झाला. बरोबर. सो लाईट रिॲक्शनमध्ये फक्त रोल कुणाचा आहे, वॉटरचा रोल आहे. सो वॉटरचं काय होते बघा, स्प्लिटिंग होते आणि आपल्याला काय मिळतात, हायड्रोजन आणि इलेक्ट्रॉन मिळतात. हे हायड्रोजन प्लांट काय करते, फिक्स करते. कशासाठी, तर आपल्याला पुढच्या रिॲक्शनमध्ये CO2चं रिडक्शन करायचं. बघा CO2 मध्ये कार्बन आणि ऑक्सिजन आहे आणि कार्बोहायड्रेटमध्ये काय असतं, कार्बन, ऑक्सिजन आणि हायड्रोजन. आपल्याला गरज कशाची, आता हायड्रोजनची. CO2 तर आहे, तर आपल्याला हायड्रोजन ऍड करायचं आहे. म्हणजे हायड्रोजन कुठून मिळतो आपल्याला, वॉटर पासून. सो तुम्हाला क्वेश्चन काय येईल, सोर्स ऑफ ऑक्सिजन. सोर्स ऑफ ऑक्सिजन इन फोटोसिंथेसिस कोण आहे, वॉटर. सोर्स ऑफ हायड्रोजन पण कोण आहे, वॉटरच आहे. सो सगळ्यात महत्त्वाच्या गोष्टी या लक्षात ठेवा की फोटोसिंथेसिसवर खूप सारे क्वेश्चन आहेत. त्यातले पहिलं मी काय सांगितलं, सोर्स ऑफ ऑक्सिजन कोण आहे, वॉटरच आहे. आणि सोर्स ऑफ हायड्रोजन पण कोण आहे, तर वॉटरच आहे. वॉटरचं स्प्लिटिंग झालं, हायड्रोजन मिळालं आणि ऑक्सिजन काय झाला, रिलीज झाला. हा हायड्रोजन प्लॅन्टने काय केला, फिक्स केला इथं. ठीक आहे, पुढं काय करते बघूया. लाईट रिॲक्शन मध्ये काय झालं, NADPH तयार झालं. काय तयार झालं, NADPH. ते कुठे गेलं, केल्विन सायकल म्हणजे डार्क रिॲक्शन मध्ये. प्लस अजून काय झालं, लाईट रिॲक्शन मध्ये ATP तयार झालं आणि ते कुठे गेलं, केल्विन सायकल मध्ये. सो लाईट रिॲक्शनचा कन्सर्न काय आहे, लाईट रिॲक्शन इज फॉर प्रोडक्शन ऑफ ATP अँड NADPH. ATP इज फॉर एनर्जी, फॉर द सिंथेसिस ऑफ ग्लुकोज. अँड NADPH कशासाठी, इट इज अ सोर्स ऑफ हायड्रोजन फॉर रिडक्शन ऑफ कार्बन डायऑक्साईड. ओके, कसं होतं ते बघूया. हे बघा, लाईट रिॲक्शन ऑकर्स इन ग्रॅना, डार्क रिॲक्शन ऑकर्स इन स्ट्रोमा. आता वन बाय वन बघूया आपण. आपण या सेशन मध्ये लाईट रिॲक्शन बघणार आहे. ठीक आहे, लाईट रिॲक्शन कुठं होते, थायलॉकॉइडमध्ये. थायलॉकॉइड कुठं असतात, ग्रॅनामध्ये असतात. बरोबर. लाईट रिॲक्शन मध्ये काय होतं, एनर्जी कोण ट्रॅप करते, क्लोरोफिल. अँड स्टोअर्ड इन द फॉर्म ऑफ केमिकल एनर्जी. कुठल्या फॉर्म मध्ये, ATPच्या फॉर्म मध्ये. सो क्लोरोफिल काय करतात, लाईट एनर्जी ट्रॅप करतात, त्याच्यापासून काय बनवतात, ATP बनवतात. आणि दुसरं काय बनवतात, रिड्युसिंग पॉवर NADPH2 बनवतात. सो लाईट रिॲक्शनचे दोन प्रोडक्ट आहेत, एक आहे ATP आणि दुसरा आहे NADPH. सो क्वेश्चन काय येईल तुम्हाला की विच ऑफ द फॉलोइंग आर द प्रोडक्ट्स ऑफ लाईट रिॲक्शन. देर आर टू प्रोडक्ट्स ऑफ लाईट रिॲक्शन, वन इज ATP and other is NADPH. ठीक आहे. आणि अजून एक गोष्ट होते फोटोसिंथेसिस म्हणजे लाईट रिॲक्शन मध्ये, ते काय आहे, ऑक्सिजन इज इव्हॉल्व बाय स्प्लिटिंग ऑफ वॉटर. म्हणजे बघा, प्लांट जे आपल्याला ऑक्सिजन देतात तो ऑक्सिजन आपल्याला कशापासून मिळतो, फोटोसिंथेसिस पासून. आणि तो पण कोणत्या रिॲक्शन मधून, लाईट रिॲक्शन मधून. सो सोर्स ऑफ ऑक्सिजन लाईट रिॲक्शन आहे
लाईट रिॲक्शन मध्ये काय होतं, वॉटर मॉलिक्युलचं स्प्लिटिंग होतं आणि हायड्रोजन आणि ऑक्सिजन सेपरेट होतो आणि तो ऑक्सिजन प्लांट काय करतं, रिलीज करतं ॲटमॉस्फिअर मध्ये. दुसरं, इट इन्व्हॉल्व सायक्लिक अँड नॉन सायक्लिक. आता लाईट रिॲक्शन परत दोन भागात डिवाइड झाली, एक आहे सायक्लिक आणि दुसरं आहे नॉन सायक्लिक. सायक्लिक का म्हणायचं बघा, आपण जसं बघितलं की क्लोरोफिल असतात ते काय करतात, सनलाईट ऍब्सॉर्ब करतात. मग ते काय करतात, ऍब्सॉर्ब केलेल्या लाईटमुळे काय होतं, इलेक्ट्रॉन एक्साइट होतात आणि काय होतं, इलेक्ट्रॉन मूव्ह होतात आणि ते इलेक्ट्रॉन फिरून परत महागारी तिथंच येतात. मग त्याला काय म्हणले, सायक्लिक रिॲक्शन. त्याला काय म्हणले, सायक्लिक फोटोफॉस्फोरायलेशन. आणि ते इलेक्ट्रॉन्स फिरून येताना काय करतात, एटीपी तयार करतात. म्हणून त्याला काय म्हणले, सायक्लिक फोटोफॉस्फोरायलेशन. तुम्हाला क्वेश्चन काय येईल की सर ही रिॲक्शन कुठं होते किंवा या रिॲक्शन मध्ये कुठली सिस्टीम आहे. बघा आपल्याकडे दोन सिस्टीम आहेत, फोटो सिस्टीम फर्स्ट आणि फोटो सिस्टीम सेकंड. कशावरनं पडली सर ही, बघा फोटो सिस्टीम फर्स्ट काय करते, 700 नॅनोमीटर पर्यंतची लाईट ऍब्सॉर्ब करते. त्याला काय म्हणायचं, फोटो सिस्टीम फर्स्ट. फोटो सिस्टीम हे एक सिस्टीम आहे ज्याच्यामध्ये सगळे पिगमेंट्स असतात आणि ते सगळे पिगमेंट्स काय करतात, सगळी लाईट ऍब्सॉर्ब करून कोणाकडे आणतात, रिॲक्शन सेंटर क्लोरोफिल ए कडे आणतात. बरोबर. सो याचा एक एमसीक्यू तयार होतो की सायक्लिक फोटोफॉस्फोरायलेशन मध्ये कुठली सिस्टीम आहे, फोटो सिस्टीम फर्स्टच आहे आणि फक्त काय तयार होतं, इथं एटीपी तयार होतं. सायक्लिक मध्ये कुठली सिस्टीम आहे, फोटो सिस्टीम फर्स्ट आणि तिथं काय होतं, तिथं फक्त एटीपी तयार होतं. दुसरं आहे नॉन सायक्लिक. नॉन सायक्लिक मध्ये काय आहे, इथं पण इलेक्ट्रॉन जो मगाशी बघा वॉटरच्या स्प्लिटिंग मध्ये जो इलेक्ट्रॉन बाहेर पडला होता, तो इलेक्ट्रॉन काय करतो, फिरून 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 काय होतो, वापरला जातो. म्हणजे तो जिथून बाहेर पडला होता तिथून तो परत रिटर्न माघारी येत नाही. याला काय म्हणायचं, नॉन सायक्लिक. बघा तुम्हाला कुठं कन्सेप्ट विचारणार नाहीयेत, कुठं डायग्राम काढायचे नाही, फक्त समजून घ्या की एक्झॅक्टली आपल्याला लाईट रिॲक्शन मध्ये एटीपी आणि एनएडीपीएच बनवायचे. एटीपी कुठं बनवलं आपण, सायक्लिक मध्ये. बरोबर. कसं, लाईट रिॲक्शन म्हणजे लाईट एनर्जी वापरून. दुसरं ही पण बघा, लाईट रिॲक्शनचा दुसरा पार्ट आहे ज्यामध्ये नॉन सायक्लिक फोटोफॉस्फोरायलेशन. म्हणजे फोटोफॉस्फोरायलेशन म्हणजे लाईट रिॲक्शन लाईट वापरून एटीपी बनवायचे. इथं काय करते प्लांट बघा, एटीपी पण बनवते आणि लास्टला काय बनवते, एनएडीपीएच बनवते. काय बनवते, एनएडीपीएच. सो आपल्याला नॉन सायक्लिक मध्ये एटीपी पण मिळतोय आणि एनएडीपीएच पण मिळतोय. इथं दोन सिस्टीम आहेत बघा, पीएस फर्स्ट आणि पीएस सेकंड. पीएस फर्स्ट काय करते बघा, पी 700 नॅनोमीटर पर्यंतची लाईट ऍब्सॉर्ब करते आणि पीएस सेकंड काय करते, पी 680 नॅनोमीटर पर्यंतची लाईट काय करते, ऍब्सॉर्ब करते. ठीक आहे. तिथं हे सेमच आहे बघा, पीएस फर्स्ट पीएस सेकंड प्लस इथं काय काय तयार होते, एटीपी प्लस एनएडीपीएच. हे दोन प्रोडक्ट कुठे तयार होतात, नॉन सायक्लिक मध्ये तयार होतात. ठीक आहे. सो ओव्हरऑल आपल्याला लाईट रिॲक्शन काय दिलं, तुम्हाला एमसीक्यू मध्ये काय येईल की लाईट रिॲक्शन मधून काय भेटलं आपल्याला, तर लाईट रिॲक्शन मधून पहिल्यांदा आपल्याला भेटलं एनएडीपीएच फॉर रिडक्शन ऑफ CO2. दुसरं काय भेटलं, एटीपी फॉर दिस रिडक्शन. म्हणजे रिडक्शन करण्यासाठी एनर्जीची गरज आहे, ती एनर्जी कशापासून मिळते, एटीपी पासून. सो ओव्हरऑल लाईट रिॲक्शन मधून काय शिकलो आपण की प्लांट सनलाईट वापरून काय बनवतं, एटीपी बनवतं, स्वतःची एनर्जीचा सोर्स बनवतं, प्लस वॉटरचं स्प्लिटिंग करतं, त्याला फोटोलायसिस ऑफ वॉटर म्हणायचं. ते स्प्लिटिंग करून काय करतं, ऑक्सिजन रिलीज करतं आणि हायड्रोजन काय करतं, आपल्याला पुढच्या प्रोसेससाठी फिक्स करून ठेवतं. सो दिस इज ऑल अबाउट लाईट रिॲक्शन. नेक्स्ट पार्टमध्ये आपण बघणार आहे डार्क रिॲक्शन. डार्क रिॲक्शन कुठं होते, त्याच्यामध्ये कुठले ऑर्गन्स इन्व्हॉल्व आहेत, ह्या सगळ्या गोष्टी. ठीक आहे. आता मला तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये सांगायचे की तुम्हाला हे सगळ्या गोष्टी समजल्या का थोडं फास्ट झालं, का अजून सिंपल घ्यायला पाहिजे, का खूप डीपमध्ये होते. ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला कमेंट सेक्शनमध्ये सांगा. तुमच्यानुसार आपण काही गोष्टी बदलूया. ठीक आहे. माझ्याकडून तर मला वाटतं की असंच शिकवायला पाहिजे किंवा अशाच गोष्टी तुम्हाला क्लिअर करून द्यायला पाहिजेत की जे करून तुम्हाला सगळे कन्सेप्ट क्लिअर होतील. ठीक आहे. सो इथं मी थांबतोय. आपण पुढच्या पार्टमध्ये डार्क रिॲक्शन बघणार आहे. टिल देअर टेक केअर अँड बाय. थँक्यू.